दैवीवेशा गुणमयी मोमाया दुरत्तया मामेव ते प्रपद्यन्ते माया मेता तरन्ति ते। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 7 आणि या 7व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 14। या 14व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, दैवी वेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ते प्रपद्यन्ते माया मेता तरन्ति ते। अर्थात भगवंत म्हणतात, जी माझ्यापासून निर्माण झालेली ही दैवी माया आहे, ही माया त्रिगुणात्मक आहे, 3 गुणांनी व्यक्त झालेली आहे। ही माया तरुण जाण्यास दुस्तर आहे, पण जे मला शरण येतात ते सहज ही माया तरुण जातात, सहज ही माया काय करतात, पार करतात। श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधी, श्लोकावर चिंतन करण्याआधी, ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या गोविली गावातील हे घावट परिवार आणि या घावट परिवाराच्या मातोश्री कैलासवासी नीराबाई कृष्णा घावट आईसाहेबांना 25/11 अर्थातच 25 नोव्हेंबर 2024 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आईसाहेबांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं। आपल्या संसारामध्ये रममाण झाल्या, एक आदर्शयुक्त पतिव्रता म्हणून त्यांनी या घावट परिवारामध्ये काम केलं, कार्य केलं। या ठिकाणी आपल्या घराला घरपण देत असताना, आपल्या संसारामध्ये रममाण होत असताना आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले। खऱ्या अर्थाने पतिव्रता म्हणून कार्य करत असताना आमचे बाबा अर्थात कृष्णतुंगा घावट या आईसाहेबांचे पती, त्यांच्या सुखामध्ये सुख मांडलं, दुःखामध्ये दुःख मांडलं, प्रत्येक वेळेला त्यांना सहकार्य केलं आणि एकनिष्ठ राहून या ठिकाणी या घावट परिवारामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे संस्कार निर्माण केले, अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं। खरं तर आपण पराधीन आहेत जगती पुत्र मानवाचा, बरं का। या ठिकाणी जगत वागत असताना आम्हाला असं वाटतं की आम्ही स्वतंत्र आहोत, सगळं आमचं आहे, आम्ही जसं पाहिजे तसं आम्ही वागू शकतो, पाहिजे तसं कार्य करू शकतो। पण साधं उदाहरण आहे, अगोदरच्या दिवशी केलेलं दुसऱ्या दिवशीचं नियोजन काही वेळेला आपण केलेल्या नियोजनाप्रमाणे जर होत नाही तर निश्चित काय करणार आहोत, काय घडणार आहे हे निश्चित आपल्या हातात नाहीये। कारण आम्ही दुसऱ्या दिवशीचं नियोजन केलेलं असतंय, अमुक अमुक ठिकाणी असं असं करायचं आहे, असं असं काम हातात घ्यायचंय, असं असं काम माझं करायचंय, ते काम झालंच पाहिजे। सकाळी त्या कामासाठी आम्ही जायला तयारीही करतो, तेवढ्यात कुठून तरी काहीतरी निरोप येतो आणि ते काम टाकून आम्हाला तिकडे जावं लागतंय। म्हणजे आम्हाला उद्या कुठे जायचंय हे आम्ही जरी ठरवत असलो तरी आम्ही ठरवतो त्याचप्रमाणे होईल असं नाही। आम्हाला उद्या काय काम करायचं आहे हे काम आम्ही जरी ठरवत असलो तरी तेच काम उद्या आमच्या हाताला लागेल असं नाही। अर्थात आम्ही आमचं जीवन जगत असताना सगळ्याच गोष्टी ज्या आम्हाला अशा वाटतात की आमच्या हातात आहेत, आम्ही करतोय त्याप्रमाणे होतंय, तर तो आमचा भ्रम आहे। आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आमच्या आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना, आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना प्रत्येक माणसाला सुखाची अपेक्षा असते, प्रत्येक माणसाला सुखाची अपेक्षा असते। आपण जी धावपळ करतो ना, आपण जो काही अट्टहास करतो, जी काही धावपळ करतो, जे काही प्रयत्न करतो, ते कशासाठी करतोय? आम्हाला सुख मिळावं म्हणून, आम्हाला समाधान मिळावं म्हणून। ज्याची अपेक्षा आहे ते मिळत नाही आणि ज्याची अपेक्षा नाही ते मिळाल्याशिवाय राहत नाही। दुःख सर्वांनाच नको आहे, कोणीही दुःख मागत नाहीये, कोणीही दुःखाची अपेक्षा करत नाहीये, पण अपेक्षा करत नसताना सुद्धा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही। सुखाची अपेक्षा सर्वांना आहे, पण कितीही प्रयत्न केले तरी सुख मात्र आम्ही जसं जसं पुढे सरसावतोय ना, तसं तसं ते पुढे पुढे सरकतंय, सुखाची आणि आमची भेट होत नाही। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष आहे,
अनेक प्रकारचे प्रसंग आहेत, अनेक प्रकारच्या संकटांना प्रत्येक माणसाला तोंड द्यावं लागतंय. या ठिकाणी आम्ही जगत वागत असताना काही ठिकाणी आम्ही ज्या वेळेला पाहतोय ना त्यावेळेला फक्त आमच्या डोळ्याला ते दृश्य पाहायला मिळत असतंय. तो माणूस सुखी आहे, ती माणसं सुखी आहेत, पण असं म्हणतात जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. ज्या वेळेला प्रत्यक्ष ती भूमिका, ज्या वेळेला प्रत्यक्ष तो अनुभव आम्ही घेत असतो ना त्यावेळेला कळतंय अरे नाही, मला वाटलं होतं तो सुखी आहे पण तो माझा भ्रम आहे. आणि म्हणून ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. कैलासवासी मीराबाई कृष्णा घावट आईसाहेबांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची संकट आली. खरं तर माणसाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं दुःख जर असेल तर आई वडिलांच्या आधी एखाद्या मुलाने जावं हे सगळ्यात मोठं दुःख आहे त्यांच्या आयुष्यातलं. आणि ते दुःख त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत टोचत असतंय. शेवटच्या श्वासापर्यंत परत 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 त्या दुःखाची जाणीव होत असते. आणि अशा प्रकारची काही संकट, काही प्रसंग या आईसाहेबांच्या आयुष्यामध्ये आली. अनेक प्रसंगांना सामोरे गेल्या आईसाहेब, अनेक दुःखाला सामोरे गेल्या, अनेक संकटांना सामोरे गेल्या. आणि अल्पशा आजाराने सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी त्यांना देवाज्ञा झाली, त्यांचं निधन झालं. खरं तर 7व्या अध्यायातील 14वा श्लोक आपण या ठिकाणी प्रवचन सेवेसाठी घेतलेला आहे. आणि या श्लोकामध्ये जाणीव करून देत असताना, ओळख करून देत असताना या ठिकाणी भगवंत आपल्याला मार्गदर्शन करतात. दैवी वेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. त्रिगुणात्मक माया आहे भगवंतांनी निर्माण केलेली, रजगुण, तमगुण आणि सत्वगुण. या तिन्ही गुणाची विभागणी अशा प्रकारे केलेली आहे की रजगुणे पुनरावृत्ती आहे, तमगुणे अधोगती आहे आणि सत्वगुणे भगवत भक्ती आहे. हे गुण जे आहेत ना, हे गुण आपल्यावर अवलंबून आहेत, आपल्या संघावर अवलंबून आहेत, आपल्या विचारावर अवलंबून आहेत. आपण कुठे बसतोय, कोणाच्या जोडीला बसतोय, काय खातोय, कुठल्या विचारात राहतोय, याच्यावर हे गुण अवलंबून आहेत. ज्या जागेवर आपण बसतोय ना त्या जागेमध्ये जर काही दोष असेल तर तो दोष सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मनामध्ये उतरला जातो. याची अनेक उदाहरणं आहेत पुराणामध्ये. आपण जे अन्न खातोय ना त्या अन्नाप्रमाणे आपली बुद्धी निर्माण होत असते, त्या अन्नाप्रमाणे आपल्याकडे विचार निर्माण होत असतात. याची सुद्धा अनेक उदाहरणं आहेत पुराणामध्ये. आपण ज्याच्या जोडीला बसतोय ना, आपण ज्याच्या संगतीला बसतोय, आपण ज्याचा संग करतोय, त्याच्या जसा आपण संग करू त्याप्रमाणे आपले विचार निर्माण होत असतात, त्याप्रमाणे आपले गुण निर्माण होत असतात. आणि म्हणून आपल्या राहण्यावर, आपल्या जगण्यावर, आपल्या वागण्यावर, आपल्या संघावर हे आपले गुण आधारित आहेत. आता या गुणांची विभागणी करत असताना रजोगुणी पुनरावृत्ती सांगितलेली आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं तर उपजे ते नाशे, नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. रजोगुणाने पुनरावृत्ती आहे. जिवंतपणी ज्या माणसाच्या अंतःकरणामध्ये त्याच विचारांची पुनरावृत्ती होत असते, त्याच कर्माची पुनरावृत्ती होत असते. मरणोत्तर त्याला तीच गती प्राप्त होते, शास्त्र सांगते. एखादा विचार माणसाच्या अंतःकरणामध्ये आल्यानंतर त्याला दुःख प्राप्त होत असतंय, त्याचं सुख जे काही असेल ते बाजूला होत असतंय, त्याच्याकडे क्रोध निर्माण होत असतो, त्याच्याकडे एक वेगळ्या प्रकारची वासना निर्माण होत असते, एक वेगळ्या प्रकारचा विचार त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असतो. त्याला माहिती आहे हा विचार जर मी माझ्या अंतःकरणामध्ये ठेवला तर मला अधोगती प्राप्त होणार आहे, मला दुःख प्राप्त होणार आहे. पण तरी सुद्धा एवढं माहिती असूनही त्याच विचाराची पुनरावृत्ती, त्याच कर्माची पुनरावृत्ती त्याच्या अंतःकरणामध्ये होत असते. याला रजोगुण म्हणतात. आणि ह्या रजगुणामध्ये काय सांगितलेलं आहे? पुनरावृत्ती. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. तमोगुणे अधोगती, सत्वगुणे भगवत भक्ती घडते. म्हणून आम्हाला जर भगवत भक्ती करायची असेल, आम्हाला जर देवाचं नामस्मरण करायचं असेल, आम्हाला जर अखंड देव पूजा जर करायची असेल, देवाची सेवा आमच्याकडून घडावी असं जर वाटत असेल तर त्यासाठी आमच्या अंतःकरणामध्ये सत्वगुणाची प्राप्ती झाली पाहिजे.
आम्ही सत्वगुण निर्माण केला पाहिजे, सत्वगुणाने आम्ही वाटचाल केली पाहिजे. जर आमच्याकडून एका हाताने पाप कर्म घडत असताना आमच्या मनामध्ये एका कप्प्यामध्ये वाईट विचार बसलेले असताना जर आम्ही एकीकडे परमार्थ करण्याचं सोंग करत असू, एकीकडे अध्यात्म करण्याचं जर सोंग करत असू, तर आम्ही परमार्थ करतोय, आम्ही परमार्थिक आहोत, हा आमच्या अंतःकरणात मनात असलेला भ्रम आहे. कारण पाप ते पापच आहे आणि पुण्य ते पुण्यच आहे. पापाचं रूपांतर पुण्यामध्ये कधीच होत नाही. आणि पुण्य कर्म जर तुमच्याकडून घडत असतील तर तुम्हाला कोणी ठरवलं तरी सुद्धा दुःख देऊ शकत नाही, हे तेवढंच सत्य आहे. पाप कर्माचं फल दुःख आहे आणि पुण्य कर्माचं फल सुख आहे. म्हणून संतांनी प्रत्येक वेळेला आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना, आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना अधिकाधिक पुण्याचा विचार केलेला आहे, अधिकाधिक चांगल्या विचारांची चांगल्या कर्माचा विचार केलेला आहे, चांगल्या गुणांचा अधिकाधिक विचार केलेला आहे. नाहीच एखाद्या ठिकाणी चांगलं करता आलं ना, वाईट तरी करायचं नाही. एखाद्याची एखाद्या क्षेत्रामध्ये प्रगती होत आहे, नसेल त्याला सहकार्य करतायत, नका करू, शांत बसा. कमीत कमी त्याच्या तंगड्या खेचायचं तरी काम करू नका, त्याला विरोध करायचं तरी काम करू नका. एखाद्या ठिकाणी धर्म कार्य आहे, हरिनाम सोहळा आहे, धर्माचं कार्य आहे, देवाचं कार्य आहे, तुम्हाला नसेल मदत करतायत, नसेल सहकार्य करतायत, गप्प बसा. पण त्या कार्यामध्ये अडचण निर्माण करण्याचा, व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू नका. जे कार्य जगद्गुरु तुकोबांनी केलं, जे कार्य मौली ज्ञानोबांनी केलं, जे कार्य शांती ब्रह्मनाथ महाराजांनी केलं, जे कार्य संत शिरोमणी नामदेव महाराजांनी केलं, गोरव काकांनी केलं, जनाबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा यांनी जे कार्य केलं, ते कार्य जर आम्हाला करायचं आहे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आम्ही चालायचं आहे, तर सर्वप्रथम आम्ही मुक्त झालो पाहिजे, आम्ही मोकळे झालो पाहिजे. आम्ही मोकळे असू तर प्रवास करू ना, आम्ही मोकळे असू तर आम्हाला कळेल ना. बंदिस्त जर आम्ही असू तर आम्ही किती जरी ठरवलं प्रवास करायचा तरी आम्ही प्रवास करू शकत नाही, आम्ही पुढे वाटचाल करू शकत नाही आमच्या आयुष्याची. आणि म्हणून जर मोकळं व्हायचं आहे तर सगळ्यात आधी आम्ही विचार केला पाहिजे, आम्ही बांधलोय कशामध्ये, कशात बांधलेलो आहोत. वरून एखाद्याला दोराने जर बांधला गेला तर काही प्रयत्न करून कदाचित तो सुटेल, त्याचे हात मोकळे असतील तर 100% तो सुटेल. पण आम्ही वरून बांधलेले नाहीत ना, आम्ही अंतःकरणाने बांधलेले आहेत, आम्ही मनाने बांधलेले आहेत, आम्ही आतून बांधलेले आहेत. कशाने बांधलेले आहेत? बद्ध अवस्था आम्हाला प्राप्त झालेली आहे. कशाने? आम्ही अज्ञानाने बांधलेले आहेत, आम्ही अंधश्रद्धेने बांधलेले आहेत, आम्ही विषयांनी बांधलेले आहेत, आम्ही विकारांनी बांधलेले आहेत, आम्ही वासनेने बांधलेले आहेत, आम्ही व्यसनाने बांधलेले आहेत. एवढे बांधणारे सगळे आहेत. ते कमी मोठी टीम आहे का त्यांची मौली? रजोगुण, तमोगुण, मन, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, विषय पंचक आहे, ज्ञानेंद्रिय पंचक आहे, कान, नाक, त्वचा, डोळा, जीभ, त्यामध्ये निर्माण करणारे कार्य करण्यासाठी निर्माण केलेले विषय आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, कल्पना, इष्णा, वासना, भावना, मनीषा, तृष्णा, ह्या सगळ्याच आहेत ना? कमी आहेत का ह्या सगळ्यांनी मी बांधलेलो आहे. बरं, मग याच्यातून मुक्त होण्यासाठी मी काय केलं पाहिजे? आम्हाला कोणी बांधलंय का आम्ही स्वतःहून बांधून घेतलंय हा विचार प्रथम केला पाहिजे. आम्हाला कोणीही बांधलेलं नाही, आम्ही स्वतःहून स्वतःला बांधून घेतलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसाने स्वतःहून स्वतःला कशाने बांधलेलं आहे त्याची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी. मायेच्या जाळामध्ये माणसाने स्वतःहून स्वतःला बांधून घेतलेलं आहे, त्याला कोणी बांधायला आलेलं नाहीये. जे मायेचं जाळ निर्माण केलंय ना, हे स्वतःहून निर्माण केलंय. पण काय आहे बघा ना, जेवढं मायेचं जाळ निर्माण करतो ना तेवढं माणसाला सुख वाटतंय. मौली संतांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक बघा काय आहे. मायेचं जाळ आम्ही जेवढं निर्माण करतोय तेवढं आम्ही सुखी समजतोय. संतांनी त्याला दुःख म्हटलेलं आहे.
तुम्ही जेवढं मायेचं जाळं निर्माण कराल ना, तेवढं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दुःख भोगावं लागणार आहे, तेवढं दुःख भोगावं लागणार आहे. आम्ही संसाराच्या कर्माने बांधले जातोय, आम्ही प्रपंचाच्या कर्माने बांधले जातोय. साधं उदाहरण आहे, तुम्ही संसारासाठी जेवढी कर्म कराल ना, जेवढी कर्म कराल ना, तेवढी बद्ध अवस्था प्राप्त होईल, तेवढी तुम्ही बांधले जाल. तुम्ही प्रपंचासाठी जेवढी कर्म कराल ना, जेवढी धावपळ कराल ना, तेवढी तुम्ही बांधले जाल. परमार्थासाठी जी आम्ही कर्म करतोय ना, अध्यात्मासाठी जी आम्ही कर्म करतोय, धर्म कार्य करण्यासाठी, देव कार्य करण्यासाठी जी आम्ही कर्म करतोय, त्या कर्मातून मुक्त अवस्था आम्हाला प्राप्त झाली जाते. या बंधनातून आम्ही मोकळे झालो जातो. संतांनी ज्याला दुःख समजलं त्याला आम्ही सुख समजत असू तर आम्ही कुठे वाटचाल करतोय आमचा आम्ही विचार करायला पाहिजे. ज्या मृत्यूची आम्हाला भीती वाटते त्या मृत्यूला संत कधीही घाबरले नाहीत, कारण आम्ही मृत्यूकडे पाहताना आमचा शत्रू म्हणून पाहतोय, संतांनी मृत्यूकडे मित्र म्हणून बघितलेला आहे. तो आहे ना आपल्या जोडीलाच आहे. जन्म झाल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत एक वेळ मनाच्या विरुद्ध जर काही झालं तर तुमचे घरातले तुमची साथ सोडतील, तुमचे मित्र तुमची साथ सोडतील, तुमचे आपतिष्ट सगळे सोयरे जे काही असतील ते तुमची साथ सोडतील, पण तुमच्या बरोबर तुमच्या जोडीला तुमचा मित्र म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत जो आपल्या बरोबर आहे त्याला म्हणतात मृत्यू. शेवटच्या श्वासापर्यंत तो कधीही आपली साथ सोडत नाही. संत घाबरले नाहीत मृत्यूला, स्मरण ठेवलं. मृत्यूचे स्मरण असावे, भय कदापि नसावे. आठवण पाहिजे मला जायचं आहे, स्मरण पाहिजे मला जायचं आहे. आणि एवढी जरी आठवण ठेवली ना की मला जायचं आहे, एवढं जरी स्मरण ठेवलं ना की एक दिवस मला जायचं आहे, सगळे वाद मिटले जातील. काय सगळा अहंकार गळून पडेल, आमच्याकडचा अभिमान गळून पडेल. का मला जायचं आहे. आणि म्हणून ज्या मायेच्या जाळामध्ये आम्ही बांधलेलो आहोत ना, ती माया कशी आहे, दिसते तशी नाही आहे. माया जशी दिसते तशी नाही आहे. दसऱ्याचे सुवर्णाचे लाटे लोक म्हणती, परी सकाळी ते काटे. रात्री आम्ही दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून जे वाटतोय की नाही, आपट्याची पानं सोनं म्हणून एकमेकाच्या हातात देतोय की नाही, सकाळी तीच पानं आम्हाला कुठेतरी रोडच्या कडेला पाहायला मिळतात, पडलेली पाहायला मिळतात. माया तशीच आहे. मायेला महत्व कुठपर्यंत आहे, जोपर्यंत पुरुषाचा संग आहे तोपर्यंत. बरं का मौली, मायेला महत्व जोपर्यंत पुरुषाचा संग आहे तोपर्यंत. प्रकृती आहे पण पुरुष कार्य करतोय म्हणून प्रकृती पुरुष. अर्धनारी नटेश्वर, शिवशक्ती, शिव आहे म्हणून शक्तीला किंमत आहे. ज्या वेळेला ते दोघेही रस्त्यामध्ये जात होते नवरा बायको, त्यावेळेला त्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या त्यांच्या एका ओळखीचं घर, त्या ओळखीच्या माणसांना ती बाई पहिले दिसली. बरं का, त्या बाईला 4 हाका मारले त्यांनी. ओ ताई, ओ वहिनी, अहो या पाणी घ्या आणि मग जा, रस्त्यातून असं जाऊ नका, आमच्या घराजवळून चालल्यात तुम्ही. तिच्या मनामध्ये विचार एकच, नको, ते बरोबर आहे, ते सांगतील तसं. बरं का, जायचं मत आहे तिचं, पाणी प्यायचं मत आहे, चहा घेऊन पुढे जाऊया असा विचार तिच्या मनामध्ये आहे. पण ती लगेचच त्याच्या घराकडे वळली नाही, ती पुरुषाकडे पाहते. कोणाकडे पाहते? पुरुषाकडे. ज्या वेळेला त्या घराच्या मालकाचं लक्ष त्या पुरुषाकडे गेलं आणि मग म्हणाल, दादा या, दादाची पावलं वळल्या बरोबर त्याच्या मागे वळली आहे. समजतंय? ज्याची लक्ष्मी तो नारायण आपण बलकड धरावा ना. पहिला गुरुवारी वाटतंय आज. ज्याची लक्ष्मी आहे ना तो नारायण आपण बळकड धरा, सदृढ धरा. अरे नारायणाची पावलं जर आपण सदृढ धरली, बलकड धरली ना, लक्ष्मी जाणार आहे कुठे? आज माणसाला कशाची आवड आहे बघा ना. जेवढी धावपळ माणसाची चालू आहे ना, श्रीमंतीच्या यादीमध्ये माझं नाव यावं बस, प्रत्येकाला असं वाटतंय. बरोबर आहे? जी आमची धावपळ आहे ती कशासाठी आहे? तुम्ही लक्ष्मीकडे काय मागता, तुम्ही काय पोथ्या वाचता, त्या पोथ्यांचा
बोध काय आहे, काय परिणाम काय आहे, त्याच्यातून काय मिळालेलं आहे. तुम्हाला आत्मसुख मिळेल, तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होईल. तुम्ही कसं जगावं, कसं वागावं हे ज्ञान त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आज प्रत्येक मनुष्य कॉम्पिटिशन करतोय, स्पर्धा करतोय. कशासाठी? माझं नाव श्रीमंताच्या यादीमध्ये यावं, माझं नाव श्रीमंतीच्या यादीमध्ये यावं, म्हणून माणसाची धावपळ चालू आहे. मी म्हणेन ज्या दिवशी माणुसकीच्या यादीमध्ये नाव यावं म्हणून आमची धावपळ चालू होईल ना, त्यावेळेला विचारांची श्रीमंती आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे तेवढं सत्य आहे, तेवढं सत्य आहे. घरात सासू आहे, चहा करते, पण तीच सून म्हणते माझं लक्ष्मीचं व्रत आहे, त्या लक्ष्मीला जोपर्यंत नैवेद्य देत नाही, चहा देत नाही, तोपर्यंत तुम्ही चहाची अपेक्षा करायची नाही. सांगा मला, लक्ष्मी कळली का हिला? लक्ष्मीची जाणीव झाली का? लक्ष्मी कोणाला म्हणतात कळलं? म्हातारा सासरा आहे बिचारा. काही वृद्ध माणसं असे बाबा, सकाळी 2-2.5 भाकरी खातील ना, एकदा खाल्ली तृप्तीचा ढेकर दिला ना की अख्खा दिवस त्यांना काही देऊ नका तुम्ही. पण पूर्वीपासून त्यांना सवय असते, एकदा 2-2.5 भाकरी खाल्ल्या की तो अगदी मस्त मजेत. मूर्तीरूपाने येणारा देव आपल्या घरामध्ये आहे, आणि आपण जर त्या बापाला, त्या वृद्ध माणसाला जर सांगत असू की त्या देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय तुम्हाला भाकर देणार नाही, तर समजलं का तुम्हाला नारायण कोण आहे, देव कोण आहे? तो देवाची ओळख तुम्हाला झाली का ओळख तुम्हाला? आपला विषय आहे नारायणामुळे लक्ष्मीला किंमत आहे, घरामध्ये पुरुषामुळे श्रीला किंमत आहे. जेवढा पुरुष महत्वाचा आहे तेवढीच श्री महत्वाची आहे. दोघांचा अधिकार, दोघांचं राहणं, जगणं, वागणं याची ओळख घ्या. कशाप्रमाणे आम्ही आमच्या घरामध्ये रममाण झालो पाहिजे, कशाप्रमाणे आम्ही राहिलो पाहिजे. बाई म्हणून, पत्नी म्हणून जर कार्य करत असेल तर तिने माझ्या सीतामाईचा आदर्श घ्यावा, सीतामाईचा आदर्श घ्यावा. वनवास सांगितल्यानंतर ज्या वेळेला कळलं की अरे 14 वर्ष वनवासाला जायचं आहे, निरोप घ्यायचा म्हणून श्रीराम प्रभू सीतामाईकडे गेले आणि विचारतायत, हे ऐकलं का, 14 वर्ष चाललोय मी वनवासाला, गेलो काय आणि आलो काय, 14 वर्ष लगेच निघून जातील. समजूत काढतोय कोणाची? समजूत काढतात कोणाची काढतात समजूत? हे शब्द ऐकल्याबरोबर सीतामाईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. वनवासाला जायचंय म्हणून नाही, वनवासाला जावं लागणार आहे म्हणून नाही, माझा पती वनवासाला चाललेले आहेत म्हणून नाही, पती माझा निरोप घ्यायला आलेत. म्हणजे आजही मला माझे पती वेगळे समजत आहेत, वेगळं पण अजूनही त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि मग सीतामाई बोलतायत, निरोप कोणाचा घ्यायचा असतो? काय म्हणतायत? निरोप कोणाचा घ्यायचा असतो? जो आपल्यापेक्षा वेगळा आहे त्याचा निरोप घ्यायचा असतो. आपण शरीराने जरी वेगळे असलो तरी मनाने मात्र एकच आहोत, आणि मनाने एकच असलेल्या माणसाचा निरोप घ्यायचा नसतोय, त्याला बरोबर ठेवायचं असतंय, त्याला बरोबर ठेवायचं असतंय. प्रत्येकाने आपल्या संसारामध्ये कार्य करत असताना अशा प्रकारे जर कार्य केलं, पुरुष असो वा स्त्री असो, तर सांगा ना, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना दुःख प्राप्त होईल. आज ज्या हिंदुस्थानमध्ये आम्ही कार्य करतोय, ज्या भारत देशामध्ये आम्ही कार्य करतोय, ह्या भारत देशामध्ये श्रीराम प्रभूंनी कार्य केलेलं आहे, भगवान श्रीकृष्णांनी कार्य केलेले, अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा हिंदुस्थान आहे, हा भारत देश आहे. इथली संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे की या संस्कृतीचं दर्शन घेण्यासाठी, या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी, या पुण्य पावन अशा पवित्र भूमीचं दर्शन घेण्यासाठी परदेशातली लोक आमच्याकडे येत आहेत. पण एवढं दुर्दैव आहे की आमच्याच बाजूला आम्हाला घटस्फोटाची प्रकरणं पाहायला मिळतात. का? आम्ही सीतामाई बाजूला ठेवलेली, आम्ही श्रीराम बाजूला ठेवलेलं आहे, आणि आम्ही पाहतोय काय? आता एकही सिरियलचं नाव मला माहित नाहीये, कारण गेली 20 वर्ष माझ्या घरात टीव्ही नाहीये. मी मोठेपणाने सांगत, सिरियलची नावं माहित असते तर पटकन 2-4 सांगून टाकली असते. काय पाहतोय आम्ही? कशामध्ये रममाण झालोय आम्ही? अरे जे खोटं आहे आम्हाला माहिती आहे, जे आम्ही पाहतोय ते खोटं आहे, त्याच्यामध्ये आम्ही किती रममाण होतोय रे. जशी पुढ्या क्रिया घडेल तसे हावभाव आमच्याकडे पाहायला मिळतात. चित्रपट पाहत असताना आम्हाला माहिती आहे खोटं आहे, पण किती रममाण होतोय, तिकडे काही झालं की त्याप्रमाणे हावभाव आमच्याकडे पाहायला मिळतात. एखादी सिरियल आहे, आम्हाला माहिती आहे ते सगळं खोटं आहे,
कारण आज ह्या सिरियल मध्ये ही याची बायको आहे, उद्या त्याची बहीण असते, परवा भाऊजाई असते, अजून काय मेवणी असते. आम्ही जे पाहतोय ते खोटं आहे आम्हाला माहिती असताना सुद्धा किती रममाण होतोय. समोर जसं दृश्य दिसतंय ना तसे हावभाव आमच्याकडे पाहायला मिळतात, तसे हावभाव आम्हाला पाहायला मिळतात. आम्ही आमच्या घरामध्ये कशा प्रकारे राहायचं आहे, कशा प्रकारे वागायचं आहे, जगायचं आहे, हा विचार आम्ही केला पाहिजे. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा ना, तुम्ही गाथा वाचा, तुम्ही गीता वाचा, एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी. एका ओवीचा जरी आम्ही अनुभव घेतला, एका ओवीचा जरी आम्ही अभ्यास केला तरी आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. हरिपाठ म्हणजे आमच्या जीवनाचं, आमच्या आयुष्याचं, आमच्या देहाचं, आमच्या शरीराचं मॅन्युअल गाईड आहे. एखादी वस्तू जेव्हा आम्ही आमच्या घरी आणतोय की नाही, नवीन आणलेल्या वस्तू बरोबर ती कशी वापरावी यासाठी त्याच्या बरोबर काय देतंय, पुस्तक देतात. छोटं पुस्तक असतंय ना, ते पुस्तक म्हणजे मॅन्युअल गाईड आहे, त्याला म्हणतात माहिती पुस्तिका. ती वस्तू कशी वापरायची हे आम्हाला जर माहिती नसेल तर आम्ही काय करतोय, ती पुस्तक काढतोय, पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचतोय आणि मग ती वस्तू हाताळतोय. ते पुस्तक वाचून हाताळलेली वस्तू कधीही बिघडणार नाही, बरं का. शेजाऱ्यांनी वॉशिंग मशीन आणली म्हणून ही नवऱ्याच्या मागे लागली. ऐपत नसताना, त्याची कॅपॅसिटी नसताना नातेवाईकांकडून थोडेफार काढवड केले आणि 25,000ची ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन घरात आणली. पण बाईला वापरायची कशी माहित नाही, तिने धोपाटण्यासकट कपडे टाकून दिलं. त्याच दिवशी परत करायला लागली ना तिला. दोष कोणाचा आहे? देणाऱ्याचा दोष आहे का वापरण्याचा दोष आहे का बनवणाऱ्याचा दोष आहे? आम्ही कसं जगावं, कसं वागावं, मी म्हणेन फक्त हरिपाठाच्या एक एक अभंगाचा अभ्यास करा. कसं जगावं आणि कसं वागावं कळल्याशिवाय राहणार नाही. एक एक अभंगाचा अभ्यास करा. जे वाचाल ते अंतःकरणपूर्वक वाचा. त्याचा बोध झाला पाहिजे, आत्मबोध अंतःकरणामध्ये झाला पाहिजे. तुम्हाला जर या मायेच्या जाळातून मुक्त व्हायचंय, काय म्हणतात भगवंत, दैवी वैशा गुणमयी मम माया दुरतया मामेव ते प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. ही दैवी माया जी आहे ना, ही त्रिगुणात्मक माया जी आहे ना, ही माया तरणं कठीण आहे. पण भगवंत म्हणतात तुम्ही माझं नामस्मरण करा, तुम्ही माझं स्मरण करा, तुम्ही माझं स्तवन करा. अतिशय सोपी आहे ती तरुण जायला. किती सोपं आहे, आपल्याला फक्त काय करायचंय. आम्ही अंतरंगापेक्षा बाह्यरंगाला जास्त महत्व देतो. म्हणून मुरवण्यापेक्षा मिरवणाऱ्याला परमार्थात जास्त महत्व आहे, बरं का. अंतऱ्या उचलणाऱ्यांचा, अंतऱ्या टाकणाऱ्यांचा सत्कार आम्ही करत नाही, उलट अर्थी त्यांना विसरून जातो. खरंय की खोटं आहे? त्या यज्ञ मंडपामध्ये, त्या सभा मंडपामध्ये, त्या धार्मिक स्थळी जो काही आमचा मंडप असेल त्या स्थळी ज्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम आयोजित करतोय त्या ठिकाणी झाडू मारणारा जो असतो तो आमच्या नजरेतही कधी येत नाही. पण खरं पुण्याचं काम ती माणसं करत असतात. मी म्हणेन ज्या वेळेला तुमच्याकडे एखादा हरिनाम सोहळा तुम्ही आयोजित करताय ना, त्यावेळेला पहिला सत्कार त्यांचा करा. नंतर आयत्या वेळेला आलेल्यांना बुके द्या. ज्या दिवशी ही जाणीव आम्हाला होईल ना, त्या दिवशी निश्चित आमच्याकडून परमार्थकडे, निश्चित परमार्थकडे. आकाशामध्ये विहार करणारे त्या गरुडाला कळलं खाली यज्ञ यागच चालू आहे, होम हवनच चालू आहे. ते यज्ञ यागाचा कार्यक्रम झाल्यानंतर नारद मुनींचं कीर्तन आहे. चला कमीत कमी यज्ञ यागामध्ये जर सहभागी नाही होता आलं तर कमीत कमी कीर्तन तरी श्रवण करू. आणि म्हणून गरुड खाली आले. यज्ञ मंडपामध्ये पाहतात तर नारदाचं कीर्तनही संपलं होतं. पण विचार केला यज्ञामध्ये नाही सहभागी होता आलं, नारदाचं कीर्तनही संपलेलं आहे, कमीत कमी आलेल्या साधू पुरुषांचं दर्शन तरी होईल. दर्शन घडावं म्हणून यज्ञ मंडपामध्ये उतरले. दर्शन झालं. उडता उडता पंख फक्त फडफडविले त्यांनी आणि पंख फडफडविल्यामुळे तो यज्ञ मंडप झाडून निघाला. हीच वार्ता भगवान विष्णूंना कळल्यानंतर तिकडे विष्णू विचार करतात, भगवान झाडू बघितले की पळणारे लोक आम्ही बरेच बघितले. एकदा कार्यक्रम संपला की सगळे झटकून निघणारी माणसं बरेच निघालेत, पण आंतऱ्या उचलायला कोणी थांबत नाही, आंतऱ्या टाकायला कोणी येत नाहीत.
अरे इथे यज्ञ मंडप झाडणारा हा आहे कोण? एकही थोडा सुद्धा कचरा त्याने ठेवलेला नाहीये. आणि बोलावलं गरुडाला आणि मग सांगितलं गरुडा, अरे आजपासून तू माझा वाहन, माझ्या बरोबर राहशील. जे मला नमस्कार करतील तो नमस्कार तुलाही येईल, तुलाही पोचेल, हे मात्र निश्चित आहे. माझ्या बरोबर तुलाही नमस्कार केला जाईल. नकळत घडलेली सेवा आहे, पण त्या सेवेला महत्व आहे. नकळत घडलेली सेवा. आणि म्हणून धर्म कार्य करताना जी सेवा आमच्या वाट्याला येईल ना, ती सेवा आम्हाला करता आली पाहिजे, नम्रपणे करता आली पाहिजे. आम्ही बाह्यांगाला जास्त महत्व देतो. साधं उदाहरण आहे, साधूचा वेश करून जर माणसाची वृत्ती बदलत असती तर आज आम्हाला कितीतरी चांगले चांगले पाहायला मिळाले असते. पुढे सांगू, साधूचा वेश करून जर माणसाच्या मनामध्ये परिवर्तन झालं असतं, साधूचा वेश करून जर माणसाच्या अंतःकरणामध्ये जर परिवर्तन झालं असतं, तर रावणाने ज्या वेळेला साधूचा वेश केला त्यावेळेला त्याच्या विचारामध्ये बदल व्हायला हवा होता, पण झाला नाही. तो सीता माईकडे आला. कुठल्या रूपाने आला? साधूच्या वेशाने आला ना. म्हणून बाह्यांगापेक्षा आम्ही अंतरंगाला अधिक महत्व दिलं पाहिजे. आम्हाला आमच्या घरामध्ये पुरुष म्हणून जर कार्य करायचं आहे तर श्रीराम प्रभूंचा आदर्श घ्या. एक पत्नी, एक बाणी आणि एक वचनी. एक पत्नी. माणसाला उद्ध्वस्त करण्यासाठी अनेक विषय आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वय, भावना, कल्पना, इष्णा, वासना, वासना, आशा, ममता, तृष्णा बऱ्याच आहेत. पण या सगळ्यांमध्ये माणसाला उद्ध्वस्त करणारे फक्त 3 आहेत, काम, क्रोध आणि लोभ. जा तुम्ही पुराणाचा अभ्यास करायचा, शास्त्राचा अभ्यास करा. प्रत्येक पुराणात, प्रत्येक शास्त्रामध्ये माणसाला अतिशय उद्ध्वस्त करणारे हे 3 महत्वाचे सांगितलेले आहेत. कामाचा अतिरेक झाला तर अत्याचार होतो, क्रोधाचा अतिरेक झाला तर हिंसाचार होतो, आणि लोभाचा अतिरेक झाला तर भ्रष्टाचार होतो. आज मनुष्य पोखरलेला आहे, उद्ध्वस्त झालेला आहे या 3 गुणांनीच, अत्याचार, हिंसाचार आणि भ्रष्टाचार. म्हणून पुरुष म्हणून जर आम्हाला आमच्या संसारामध्ये कार्य करायचं असेल तर आम्ही आदर्श घेतला पाहिजे भगवान श्रीराम प्रभूंचा. बहीण म्हणून जर आम्ही आमच्या समाजामध्ये, आमच्या घरामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये जर आम्ही सेवा करत असू तर येवल्याच्या मुक्ताईचा आदर्श घ्या ना. अरे जर मुक्ताईने उपदेश केलाच नसता माझ्या माऊलींना, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. त्रिदेव जननी म्हटलेलं आहे माझ्या मुक्ताईला. त्रिदेव जननी म्हटलेलं आहे. ज्ञानदेव काय म्हणते? योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. सगळा जर ताटी उघडली नसती तर ही ज्ञानेश्वरी आम्हाला मिळाली असती का? हरिपाठ अमृत अनुभवासारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आम्हाला मिळाला असता. 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेवांना इवलीसी मुक्ताई उपदेश करते. 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेव महाराजांना मुक्ताई उपदेश करते. काय म्हणते? उलट सुलट माघारा गडी या फिरक होते खासी, भरला पूर माहेचा लोंडा वाहून याचासी. हे भव नदीचे पाणी रे गडिया मोठ ओढीते, भल्या भल्या पोहणारास उलथून पाडीते. तीच मुक्ताई. ज्या वेळेला निवृत्ती ज्ञानदेव सोबत आणि मुक्ताबाई चारही भावंड पंढरपूर क्षेत्री गेली पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी. पण पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होण्याच्या आधी पहिली भेट झाली ती नामदेवांची. नामदेव महाराजांची भेट झाल्यानंतर विश्वाचे गुरु निवृत्ती दादा, बरं का, विश्वाचे गुरु निवृत्ती दादा. निवृत्ती दादा नामदेवांना नमस्कार करतायत. आमची विश्वाची माऊली, योगियांची माऊली, माऊली ज्ञानोबा नामदेवांना नमस्कार करतायत. सोपान काका नामदेवांना नमस्कार करतायत. निरीक्षण करते येवलीसी मुक्ताई. काय निरीक्षण असेल बघा ना, काय निरीक्षण असेल. दादांनी नमस्कार केला.
माऊलींनी नमस्कार केला, सोपान काकांनी नमस्कार केला. आता हे तिघेही भाऊ पाहतायत मुक्ताईकडे. मुक्ताई नमस्कार करेल म्हणून, पण मुक्ताई वाकली पण नाही, नमस्कार केला पण नाही आणि जवळ गेली पण नाही. बघा कोण? मुक्ताई. दादा म्हणतायत, अगं मुक्ताई तुला अधिकार माहितीये का? ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी आपण इथपर्यंत आलेलो आहेत ना, त्या पांडुरंग परमात्म्याच्या जवळ असतात. नामदेवाच्या हातून नैवेद्य स्वीकारतात. पांडुरंग परमात्मा एकत्र राहतात, एकत्र बोलतात, एकत्र चालतात. आपण कधीतरी येतोय का चरण स्पर्श करण्यासाठी, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी? पण अखंड आणि अखंड पांडुरंग परमात्म्याच्या जवळ असलेले, भक्तांच्या नावामध्ये यादीमध्ये प्रथम नाव असलेलं, भक्ती कशी असावी, भक्ती कशी करावी, नामदेव महाराज. तेवढ्यात मुक्ताई म्हणते, जयास अखंड पांडुरंगाचा संग, का अहंकार गेला नाही. काय म्हणते मुक्ताई? ज्याला अखंड पांडुरंगाचा संग आहे, का अहंकार गेला नाही. नियम आहे दादा, काय माहितीये का? तुम्ही कितीही मोठे असा, कसेही असा, पण तुमच्या पायाला वाकाला एखादा मनुष्य येतोय की नाही, तुम्हाला एखादा नमस्कार करतोय की नाही, त्या वेळेला तुम्हाला सुद्धा थोडं तरी नम्र होता आलं पाहिजे. बरं का? थोडं तरी नम्र होता आलं पाहिजे, थोडं तरी नम्र होता आलं पाहिजे. काय म्हणतात मुक्ताई? असू दे, हरकत नाही, हरकत नाही. जयास अखंड पांडुरंगाचा संग, का अहंकार गेला नाही. अर्थात नियम काय माहितीये का? एखादा माणूस जर आपल्याला नमस्कार करायला आला तर आपल्याला थोडं तरी वागता आलं पाहिजे. अहंकाराने भरून, असा अभिमानाने भरून जर गर्व ताठा धरून जर उभा असेल तर त्याला महत्व नाही. मग एखादा लहान जरी असेल तरी आपल्याला कमीत कमी नमस्कार करता आलं पाहिजे, थोडं वागता आलं पाहिजे. मोठा जरी असेल तरी वागता आलं पाहिजे. आणि तसं काही हावभाव नामदेव महाराजांच्या चेहऱ्यावर दिसलाच नाही. म्हणून मग मुक्ताई म्हणते, जयास अखंड पांडुरंगाचा संग, का अहंकार केला नाही. बरं का? आणि मग ती पुढची क्रिया आहे. मग अनुभवाचं तापटणं ज्यांच्याकडे आहे, गोरोबा काका, त्यांच्याकडे मग घेऊन गेले. मग ते कच्चं मडकं, आणि मग पांडुरंग परमात्मा नामदेवाला सांगतात, अरे दादा, हे माझं जे रूप आहे हे वेगळं आहे. आणि ज्याला म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. बरं का? प्रत्येक ठिकाणी जे माझं रूप आहे, कसं आहे, नैनम छदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदंती पण शोषयती मरुतः. अशा प्रकारे जे माझं रूप आहे, त्या रूपाची जर तुला ओळख करून घ्यायची असेल तर त्यासाठी तुला सद्गुरू करावे लागणार आहे, श्री गुरूंना शरण जावं लागणार आहे. कारण श्री गुरूंशिवाय त्या रूपाची ओळख तुम्हाला कोणीही देऊ शकत नाही. आणि मग तेच नामदेव महाराज कुत्र्याने पोळी पडवल्यानंतर कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावलेत. काय? दादा, कोरडी खाऊ नको, तुला घास लागेल. बरं का? आता आम्ही एवढंच ऐकतोय आणि कुत्र्याच्या मागे पोळी घेऊन धावतोय, तुपाची वाटी घेऊन धावतोय. बरं का? घे बाबा खा. आम्ही कुत्र्याला बिस्किट टाकतोय, पण घरातला म्हातारा मात्र बिस्किट करता करता मरतोय, तेही त्याला कळत नाही. स्वतः बघितलंय मी अशी अवस्था. ज्या खॉटमध्ये त्याची आई पडलेली आहे ना आजारी, त्याच खॉटेच्या एका, काय म्हणतात त्याला, पावक्याला कुत्र्याची साखळी बांधलेली आहे. त्या आजीच्या समोर ते कुत्र चांगलं चांगलं खातंय, आजीला खायला देत नाहीत. का? सगळं जागेवरच होतंय. म्हणून आईचा अन्न तोडणारी माणसं मी माझ्या स्वतःच्या डोळ्यात बघितलेली आहेत. पाला ना तुम्ही. काही आज बरीचशी लोक कुत्री पाळणारे आम्हाला पाहायला मिळतात. पाला. तुम्हाला प्रेम करायचं आहे त्या प्राण्यांवर तर आपण केलंच पाहिजे. कुत्री काय, मांजरा, गाढवा, अजून डुकरा वगैरे काय पालायची ती पाला, जर तुम्ही प्राण्यांवर प्रेम करत असाल तर. बरं का? पण तुम्हाला सांगू का, आज कित्येक ठिकाणी आम्हाला असं पाहायला मिळतंय, ज्याच्या घरात कुत्री आहेत ना, त्याचे आई वडील वृद्धाश्रमात आहेत. आणि तुमचे आई वडील जर वृद्धाश्रमात असतील तर तुम्ही कितीही जरी प्राण्यांवर प्रेम केलं, कितीही जरी प्राणी आणून तुमच्या घरी ते पाळलीत, कितीही जरी त्यांची सेवा केली, तरी त्याचं पुण्य तुम्हाला लाभणार नाही. कारण मुख्य जी सेवा तुमच्याकडून घडायला हवी, ती सेवा जर घडत नसेल तर बाकी कितीही जरी काही केलं तरी त्याला किंमत शून्य आहे. शून्य किंमत आहे त्याला. आणि म्हणून आम्ही काय करतो हेच आम्हाला कळत नाही. बरं का? प्राणी एकीकडे पाळतोय आम्ही,
आम्हाला आवड असते त्या मांजरांची, कुत्र्यांची, अजून काय 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 कुठल्या कुठल्या प्राण्यांची. ते अभिमानात सांगतोय सुद्धा की आम्ही प्राण्यांवर प्रेम करतोय. पण आमच्या समोर एखादा प्राणी ज्या वेळेला कापला जातोय त्यावेळेला तडफडणाऱ्या प्राण्याचं जर पाव किलो अर्धा किलो जर आम्ही घरी आणत असू आणि अशा अवस्थेत जर बोलत असू की आम्ही प्राण्यांवर प्रेम करतोय, तर हे मात्र चुकीचं आहे. हा आमचा भ्रम आहे. एकीकडे आम्ही काय करतोय, त्या पक्ष्यांना आमच्या आवारामध्ये धान्य ठेवलं पाहिजे ना, पाणी ठेवलं पाहिजे. पण ते आम्ही स्टेटसला ठेवत असताना ज्या उजव्या हातातून हे आम्ही करतोय ना, डाव्या हातामध्ये त्याच पक्षाचा मांस जर आमच्या हातात असेल आणि आम्ही जर स्वतःला पुण्यवान समजत असू, आम्ही जर स्वतःला त्या पक्षी प्रेमी जर समजत असू, तर आमचा हा भ्रम आहे म्हणायला हरकत नाही. आम्ही काय करतोय हे आमचं आम्ही ठरवलं पाहिजे. आणि म्हणून आमच्या सुखाला किंवा दुखाला कारणीभूत आम्हीच असतोय. या ठिकाणी भगवंत म्हणतात, त्रिगुणात्मक माया आहे, तरुण जाण्यास दुस्तर आहे, कठीण आहे, पण ती सोपी होईल जर तुम्ही माझं स्मरण केलं तर. दैवी वेशा गुणमयी माया मम माया दुरत्तया मामेव ते प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. अर्थात भगवंताचं नामस्मरण जर आपण केलं, अखंड त्या देवाचं नामचिंतन जर आम्ही केलं, तर निश्चित आम्हाला ही दुस्तर असलेली माया सुद्धा तरुण जायला अतिशय सोपी आहे. फक्त आम्ही आमच्या घरामध्ये कसं वागावं, कसं जगावं हे आम्हाला कळलं पाहिजे. आपला विषय काय माहिती आहे का? पुरुष आहे म्हणून प्रकृतीला महत्व आहे, नारायण आहे म्हणून लक्ष्मीला महत्व आहे, शिव आहे म्हणून शक्ती आहे. कधीतरी आपण त्या महादेवाचं स्वरूप बघितलंय का? अर्धनारी नटेश्वर बघितलंय? ते फोटो असतो बघा, अर्धी पार्वती अर्धा शंकर. कधीतरी वाचनामध्ये आलं ना तर शिव महापुराण वाचा, त्याच्यामध्ये ती माहिती दिलेली आहे बरं का. शिव महापुराणामध्ये ती माहिती दिलेली आहे. अर्ध का? जेवढा ब्रह्माला महत्व आहे तेवढंच ब्रह्माकडून निर्माण झालेल्या मायेला महत्व आहे. या सृष्टीची निर्मिती करताना खऱ्या अर्थाने त्या मायेची निर्मिती केली भगवंताने आधी, आलं का लक्षात? आणि मग त्या मायेपासून या सृष्टीची निर्मिती आहे. पहिले मूळ पुरुष आहे, मूळ पुरुषापासून मूळ माया निर्माण झालेली आहे आणि मग मूळ मायेपासून गुण माया निर्माण झालेली आहे. गुण माया म्हणजे ही जी आता या श्लोकामध्ये जिची ओळख करून दिलेली आहे, रजोगुण, तमगुण आणि सत्वगुण, ही गुणमाया नंतर निर्माण झालेली आहे. आणि मग त्या गुणमायेपासून पंचभूत निर्माण झालेली आहेत. पृथ्वी आप वायू आकाश तेज, अशा प्रकारे ही पंचभूत निर्माण झालेली आहेत. आणि त्या पंचभूतांवर वावरण्यासाठी 4 खाणी निर्माण केलेल्या आहेत, श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज. आणि मग त्या 4 खाणींचा विस्तार जो आता संपूर्ण जीवसृष्टी तुम्हाला दिसते, 84 लक्ष जीवयोनी, 4च खाणींचा विस्तार. श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज आहेत किती? 84 लक्ष जीवयोनी. पण या 4 खाणींव्यतिरिक्त नाही, या 4 खाणीतूनच उत्पत्ती आहे 84 लक्ष जीवयोनीची. मग ही माया जर आम्हाला तरायची आहे तर ती माया कशी आहे? दिसते तशी नाहीये. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना. परत सांगितलंय त्याला, परत सांगितलंय, मना नको नको. हा आता बरोबर आहे. ही माया जी आहे ना, ती माया जशी दिसते तशी नाही आहे बरं का. आणि मग ही माया जर आपल्याला तरुण जायची आहे तर मग परत सांगितलंय जगद्गुरु तुकोबांनी, नको नको म्हणा. एखादी गोष्ट आई ज्या वेळेला एखाद्या मुलाला सांगतो ना, बाळा नको करू ते, बरं का, पण करायसारखीच नसेल ना, नको नको, डबल शब्द येतो बघा ऐकून, अरे नको नको ते करू नको, ते तसं झालं नाही पाहिजे, तू करू नको ते, नको नको. तसं मायेच्या जाळामध्ये अडकू नको, कारण जे मायेच्या जाळामध्ये अडकले ना त्यांची अवस्था बघा काय झाली. ही अनेक प्रकारची माया आहे, गुंतवून ठेवणारी जी माया आहे ना ती अनेक प्रकारची माया आहे बरं का. आणि ह्या मायेने काय केलंय माहितीये का? मदाला असं माता बघ आपल्या मुलाला उपदेश करत असताना म्हणतात, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा साधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. या देहाचा भरवसा पुत्र न धरावा ऐसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा, बहुत ठकिले मृग जळाच्या आशा, आणि तृष्णा सांडोनिया. हे महत्वाचं आहे. नको नको मना गुंतू माया जाळी, का तृष्णा सांडोनिया योगी गेले वनवासा. एकीकडे तृष्णा सांडलेली आहे, जे ममत्व होतं ते बाजूला केलं, मी देह म्हणून कार्य करत असताना विदेह स्थिती निर्माण केली, देहातीत झाले, जीव शिव ऐक्य झालं. आणि मग कळलं अंतःकरणामध्ये माझं आद्य कर्तव्य काय, मी काय केलं पाहिजे, त्याची जाणीव करून देत असताना
काळ आला जवळी ग्रासावया. आम्ही काळाच्या जवळ जात आहोत पण आम्हाला कळत नाही. आम्ही काळाला स्वतःहून निमंत्रण देत आहोत, आम्ही काळाला स्वतःहून आमंत्रण देत आहोत पण आम्हाला कळत नाही. सांगा ना, तंबाखूच्या पुळीवर कसला सिंबॉल असतो बरं? तंबाखू जी आपण खातो त्याच्यावर कसलं चित्र असतंय? कोबीचं, फ्लावरचं, फुललेला कोबी असतो ना, माणसाचं थोबड कसं असतंय ते बघा. बरोबर आहे की नाही? तिथेच फाडतो तो. बरोबर आहे. आणि ते पाहून जर खात असेल तर सांगा याला बुद्धिवान म्हणावं? आम्ही शहाणा बघा कोणाला म्हणतो, बुद्धिवान कोणाला म्हणतो बघा? ज्या गुटक्याच्या पुळीवर सडलेलं थोबाड दाखवलंय ते जर आम्ही मोठ्या अभिमानात जर आणत असू, वरून वाफ काढत असू, तर सांगा आमची बुद्धी काय काम करते बरे, काय कार्य करते बरं? जी विषय आम्ही जवळ केलेली, जी वासना आम्ही जवळ केलेली आहे, जे व्यसनाधीन आम्ही आहोत, तेच व्यसन जवळ करून त्याच व्यसनाधीन होऊन अनेक जण उद्ध्वस्त झाली. आमच्या डोळ्यासमोर कित्येकांच्या घराची रांगोळी झाली, मुलं बालं रस्त्यावर आली, स्मशान झालं घराचं, तरी सुद्धा ती वासना, ते व्यसन जर आम्हाला सुटत नसेल तर आम्ही आमच्या बुद्धीचा कुठे वापर करतोय? काय बुद्धी, काय शहाणपण आहे आमच्याकडं? आम्ही शोधायला नको स्वतःला. वाईट वासना अंतःकरणामध्ये आल्यानंतर जर इंद्राला भग पडू शकतात, इंद्रपद काय सहज प्राप्त होत नाही? सहज प्राप्त होतंय इंद्रपद. पण त्या इंद्र पदापर्यंत गेल्यानंतरही जर तुमच्याकडे वाईट वासना येत असेल आणि वाईट वासना अंतःकरणामध्ये आली म्हणून जर इंद्राला भग पडू शकतात, तर तिथे आमची काय गती आहे? आमचा विचार काय? आम्ही कोण आहेत? कित्येक वर्ष तपश्चर्या केलेले ऋषी मुनी जर एखाद्या विचारामध्ये अडकले जातात, एखाद्या वासनेमध्ये, एखाद्या वाईट विचारामध्ये जर अडकले जातात, आमची तपश्चर्या काय आहे रे? आम्ही स्मरणिका घेतली का आम्हाला पीठ आठवते शेजारणीने नेलेलं, खरंय की खोटं आहे? आम्ही हातात माळ घेतली नामस्मरणाला की आम्हाला खालच्या आलीच्या बाबाने 2000 नेलं, कधीच ते अजून आणून दिलं नाही ना. बोलतो पण आता माळ घेतली म्हणून आठवलं, माळ ठेवले आठवणार नाही. आम्ही स्मरण करण्यासाठी माळ स्मरणिका जर हातात घेतली तर आम्हाला काय आठवायला पाहिजे? काय आठवायला पाहिजे आम्हाला? देव आठवायला पाहिजे, संतांचे विचार आठवायला पाहिजे, संतांची कार्य आठवायला पाहिजे. पण स्मरणिका हातात घेऊनही जर आम्हाला संसार आठवत असेल, प्रपंच आठवत असेल, तर सांगा आम्ही परमार्थ करतोय की संसार करतोय? तीर्थक्षेत्री जात असताना जर आमच्या अख्ख्या संपूर्ण रस्त्याला जर विचार तेच असतील, मुलीला 10 वेळा फोन, सुनेला 10 वेळा फोन, म्हशी सोडल्या का, खुराक टाकला का, खाना टाकला का, व्यवस्थित दूध देतात का, काय कमी पडले का मी इकडे आलो म्हणून, त्यांची काय आवड झाली का, पोरं बरी आहेत का, बारक्याचा ताप गेला का, मोठ्याला आला का? ज्या ठिकाणी आम्ही जे कार्य करायचंय ते कार्य न करता जर आम्ही संसारातच गुंतून राहत असू, जर आम्ही प्रपंचातच गुंतून राहत असू, तर आम्ही परमार्थ करतोय हा आमचा भ्रम आहे म्हणायला हरकत नाही. गोवेली पासून आम्ही पंढरपुरापर्यंत जातोय, पंढरपूर क्षेत्रापर्यंत जातोय. आमच्या मनामध्ये एकच विचार असतो, मला पांडुरंग परमात्म्याला डोळे भरून पाहायचं आहे, मला दर्शन घ्यायचं, पांडुरंग परमात्म्याचा चरण स्पर्श करायचा आहे. पण नेमकं होतंय काय? गाभाऱ्यात गेलो काय, डोळे मिटले काय, आम्हाला बाजूला केलं काय? बाजूला केल्यानंतर मग बोलतोय देवाला पाहायचंच विसरली, राहूनच गेलं ना. विसरली नाही, तुला डोळे मिटायला लावले कोणी? जे विचार तुझ्या अंतःकरणात आहेत त्या विचारांनी तुला डोळे मिटायला लागले. अंतःकरण जर पवित्र असेल ना, अंतःकरणामध्ये जर खऱ्या अर्थाने निर्मळता असेल, मनाकडे जर स्वच्छता असेल, निर्मळता असेल, तर तिथे गेल्यानंतर डोळे भरून आपण पांडुरंग परमात्म्याला पाहतोय. आणि एकदा काय डोळ्यामध्ये भरून घेतलं ना, ते रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. एकदा ते रूप आम्ही आमच्या डोळ्यामध्ये सामावून घेतलं, भरून घेतलं, की घरी आल्यानंतर ज्या ज्या वेळेला आमचे डोळे मिटतील ना, त्या वेळेला पांडुरंग परमात्माच आम्हाला दिसेल, त्याच्या व्यतिरिक्त काही दिसणार नाही. आणि म्हणून भगवंत काय म्हणतात, अरे सोपं आहे ना ही माया, दुस्तर आहे, तरुण जायला तुम्हाला वाटत असेल कठीण आहे, पण भगवंताचं स्मरण जर केलं, ज्या मार्गाने जगद्गुरु तुकोबा गेले, ज्या मार्गाने मौली ज्ञानोबा गेले, त्या मार्गाने जर आम्ही वाटचाल केली तर निश्चित
आम्हाला सुद्धा ती गती, उत्तम गती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही प्रवचनाकडे, कीर्तनाकडे अजूनही जर माऊली टाइमपास म्हणून जर पाहत असू तर आम्ही परिवर्तनाची अपेक्षा करावी का? कीर्तनाकडे, प्रवचनाकडे जर मनोरंजन म्हणून जर आम्ही पाहत असू, मनोरंजनाचं साधन म्हणून जर पाहत असू तर आम्ही परिवर्तनाची अपेक्षा करावी. अरे एक विचार केला पाहिजे. एकदाच तो दगड मंदिरात जातो, देव होतो, तो देव म्हणून त्याला आम्ही नमस्कार करतो. आम्ही किती दिवस अजून जावं म्हणजे आमच्याकडे देव पण येईल? संतांना अपेक्षित आहे प्रत्येक माणसाने देव व्हावं. संतांची अट्टास आहे, संतांचं वाङ्मय त्यासाठी आहे की प्रत्येक माणसाला देव पण प्राप्त व्हावं, प्रत्येक माणसाने देव व्हावं. पण ज्याला देवही होता येत नाही ना, संत म्हणतात माणूस म्हणून जरी जगता आलं तरी तुझं आयुष्य सुंदर झालं असं. माणूस म्हणून तरी जगता आलं पाहिजे. माणसाची आद्य कर्तव्य काय आहे ती तरी माहिती करून तेवढं तरी जगता वागता आलं ना तरी पण आयुष्य सुंदर झालं. टाकीने खपली फोडली ती मागुती न जडली, पण मनुष्याची कुबुद्धी झाडली ती पुन्हा लागेल. दगडाचं देव बनवायला सोपं आहे. कारण का माहितीये का, दगडाची एकदा काही घडवणी केली ना, जशा जशा त्याच्या खपल्या बाजूला केल्या ना, एकदा मूर्ती तयार झाली की काही वर्षानंतर सुद्धा त्या खपल्या उडवलेल्या परत चिटकत नाही चिटकत. म्हणून एकदा मूर्ती तयार झाली की शेवटपर्यंत ती मूर्ती आम्हाला आकर्षित करत असते, आम्हाला दर्शन देत असते. माणसाची कुबुद्धी झाडली ना पुन्हा येऊन लागते, ती पुन्हा येऊन लागते. किती सांगा, अरे दादा ह्या विषयाने, ह्या वासनेने माणूस बर्बाद होतो, उद्ध्वस्त होतो. ऐकेल तेव्हा ना काही वेळेला कळतंय पण वळत नाही. वळलं पाहिजे. वाईट कर्म करणाऱ्याला कळत नाही का मी जे कर्म करतोय ते वाईट आहे, मी वागतोय जगतोय ते सगळं वाईट आहे, कळत नाही. त्याला कळतंय ना पण वळत नाही ना. का वळत नाही? वळवून देत नाहीत ते. त्याच्या मनातले विचार त्याला ते आकर्षित करतात तिकडे. त्याला आवड, मनाला आवड त्याच्या ती निर्माण झालेली असते, मन त्याला तिकडे आकर्षित करत असते, तिकडे घेऊन जात असते. विचार करा, ब्रह्मदेवाने निर्माण केलेली श्री अहिल्या त्याची मुलगी किती सुंदर माहितीये तुम्हाला? ज्या वेळेला तिचं लग्न करायचं ठरवलं त्यावेळेला ब्रह्मदेवाने काय सांगितलं माहितीये? जो आधी कोणी पृथ्वीला प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याच्याशी मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईन. अतिशय सुंदर, अतिशय रूपवान, तारुण्य, तरुण, एवढं फक्त ब्रह्मदेवाच्या मुखातून निघालं माऊली की जो कोणी पहिले पृथ्वीला प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याच्याशी माझ्या मुलीचं लग्न मी लावून देईन. आणि तुम्हाला सांगतो पळापळीला सुरुवात झाली. कोण? प्रत्येकाकडे एकच विचार, सगळ्यांच्या पुढे मी निघलो पाहिजे. त्या रांगेत देव सुद्धा होते, ऋषी होते बरं का, अनेक दैत्य होते आणि इंद्र देव सुद्धा होते. सगळ्यांच्या पुढे होते. पडता 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 इंद्रदेवांना मध्येच गौतम ऋषी भेटले. विचारलं, तुम्ही सगळ्यात एवढ्या पुढे आलेले आहेत, हे सगळे तुमच्या मागे धावतायत, विषय काय आहे? कशासाठी ही धावपळ कशासाठी चालू आहे? नक्की झालं काय? आणि मग हळूहळू हळूहळू पडता पडता इंद्रदेव त्या गौतम ऋषींशी बोलतायत. काय? ब्रह्मदेवाने आपल्या अंगापासून एक श्री निर्माण केलेली आहे, मुलगी तयार केलेली आहे, सुंदर आहे, रूपवान आहे, तरुण आहे. तिचं लग्न जो कोणी पृथ्वीला पहिले प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याच्याशी लावून द्यायचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून मी पडतोय. एवढं बोलून जो स्पीड वाढवलं ना त्याने, का मागचे माझ्या पुढे जाता कामा नये म्हणून. गौतम ऋषींनी एवढंच फक्त ऐकलं आणि बाजूलाच असलेल्या गायीला 7 प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि जाऊन ब्रह्मदेवाच्या पुढे उभे राहिले हात जोडून. ब्रह्मदेवाने जाणलं आणि आपल्या मुलीचं लग्न गौतम ऋषींशी लावून दिलं. तिकडे पृथ्वी प्रदक्षिणा पार खूप वेळानंतर झाल्यानंतर इंद्रदेव पुढे आला आणि इंद्रदेवाला रस्त्यातच माहिती पडलं की अहिल्याचं लग्न लागलं गौतम ऋषींच्या बरोबर. कोण तो ऋषी? अमुक अमुक. अरे हा तर मला रस्त्यात भेटलेला, आमच्या बरोबर पळालाही नाही, आमच्या बरोबर आलाही नाही आणि सगळ्यांच्या पुढे मी असताना सुद्धा हा माझ्या पुढे निघलाच कसा? त्यावेळेला त्याला कळलं की गायीला 7 प्रदक्षिणा मारल्या, अर्थात गोमातेला 1 प्रदक्षिणा मारल्यानंतर पृथ्वीच्या प्रदक्षिणाचं भाग्य प्राप्त होतंय. 1 नाही 7 फेऱ्या मारल्या म्हणून अहिल्याचं लग्न गौतम ऋषींशी लावलं. हाच डाव इंद्राने ठेवला. त्याची ती क्रिया पूर्ण करण्यासाठी वेगळ्या रूपामध्ये गौतम ऋषींच्या रूपामध्ये आला आणि
ज्या वेळेला त्याच्याकडे वाईट वासना निर्माण झाली, अहिल्याला भग पडली, इंद्राला भग पडली, अहिल्याला शिळा होऊन पडावं लागलं. काय सांगितलेलं आहे. म्हणून परत परत सांगतात जगद्गुरु तुकोबा, नको नको. का त्यांची अवस्था जर अशी झाली तर तिथे